हे गाईज नमस्ते, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी सध्या आहे हॉस्पिटलमध्ये. 2 दिवस झाला ॲडमिट आहे मी. त्याच्यामुळं ब्लॉग का आपण शूट केलेला नाही आहे. थोडंसं इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे आणि हे बघा सलाईन वगैरे येत आहे. बाकीच्या सलाईन्स आता राहिलेल्या आहेत. थोडंसं पोटाचा त्रास होता, आता तो कमी झालेला आहे. आणि मित्रांनो बघा, आपली स्पेशल रूम आहे. त्याच्यामुळे असं जनरल वॉर्डमध्ये आपण गेलो की स्पेशल रूममध्येच आहे आपलं. सगळ्या सुविधा वगैरे, त्यांच्या सगळ्या सिस्टर्स वगैरे सगळे येतात. डॉक्टरच्या कमीत कमी 4-5 व्हिजिट असतात, ते चेक करून जातात आपल्याला. तर थोडंफार मी चायनीज खाल्लं होतं आणि चायनीज खाल्ल्यामुळं मला थोडंसं मे बी फूड पॉयझनिंग झालं की काय की त्याच्यामुळे थोडं उलटी आणि पोटाचा त्रास होऊ लागला. सो थोड्या प्रमाणामध्ये आतड्यावर सूज आलेली आहे, पण ती बरी झालेली आहे. आता सध्याला काही त्रास नाही आहे. ब्लॉग बनवण्याचं एकच कारण होतं की मी शेअर करावं थोडंफार आपल्या काय चाललं काय नाही लाईफमध्ये. सो नक्कीच चांगले ब्लॉग मी आता अपलोड करणार आहे. मस्त ठणठणी झालेला हो मित्रांनो, है ना. मस्त आता जेवण वगैरे चाललेलं आहे आणि आता दुपारचे 12 वाजलेले आहे आणि आता मी थोड्या वेळाने जाणार आहोत घरी. सो फाईलची जी सगळी प्रोसिजर आहे ती कंप्लीट करून घेणार आहे. मोठे डॉक्टर बी म्हणले असं काही मेजर प्रॉब्लेम नाही म्हणले बॉडीमध्ये. सगळे रिपोर्ट्स वगैरे नॉर्मल आलेले आहेत. फक्त बाहेरचं म्हणले थोडंसं कंट्रोल करा खाण्यावर, कारण थोडी आतड्यावर सूज असल्यामुळं होईल तेवढं जास्तीत जास्त तुमचा कल हा घरच्या खाण्यावर असला पाहिजे. सो अशा प्रकारे आपला आजचा हा मिनी ब्लॉग. आणि सगळ्यांचे धन्यवाद ज्यांनी मला पर्सनली मेसेज करून बोललेले आहेत व्हॉट्सअपला वगैरे, गेट वेल सून म्हणून. त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि नवीन ब्लॉग आपले नक्कीच येत राहतील. सो स्टे ट्यून मित्रांनो. सलाईन आहे माझ्या हाताला बघा, निघून जाईल, आज काढून टाकते. थोडंसं हे बघा, रक्ताचं पण जरासं थोडंसं फ्लो जास्त होता म्हणून 2-3 वेळेस ते रक्त बाहेर आलेलं आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही असे मेजर. सो नक्कीच असेच व्हिडिओ बघत राहा. छान व्हिडिओ आपण टाकत राहू आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. सो गुड बाय गाईज.